की बॅग मध्ये काय काय सामान आपण आणलेलं आहे। अशा पॅकिंग मध्ये होते, स्पाइसेस आहे आणि मी असा विचार केलेला। नमस्कार फ्रेंड, मी नेहा आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपला या यूट्यूब चॅनल मध्ये। आजचा तुमचा दिवस खूप छान जाओ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या। आज मनहा एअरपोर्टवर उभी आहे। त्याचं कारण असं की मनहाची आजी भारतामधून अमेरिकेमध्ये पहिल्यांदा येत आहे, म्हणजे आमच्या आई, आणि त्याचबरोबर ती इथे उभं राहून या ज्या ट्रॉली आहे एवढ्या साऱ्या त्या कशा आतमध्ये नेत आहे ते सुद्धा खूप कुतूहलाने बघत आहे। कोण मनू आली का आजी? आली? Welcome to. Oh, okay. Thank you so much. Oh la la. मनू बलून फोडणार? आजीचे बलून फोडायचे ना कशाने? एकदम छान माझा सोन्या तनु आजी आली आमच्या इथे। आजी आली, आजी आली। तर वेलकम बॅक टू अवर चॅनल। वेलकम कसं झालं आईचं हे बघितलेलं आहे आणि आई खूप थकून गेलेल्या होत्या। आम्ही पण विचार केला की आपण बॅग उद्या ओपन करूया आणि मी असा विचार केलेला की ॲक्च्युली मी आधी जो व्हिडिओ बनवला होता की भारतामधून अमेरिकेमध्ये येताना काय काय गोष्टी आपण आणायला पाहिजे, पण माझ्या फ्रेंड्स लोकांचे मला पिंग येत होते, म्हणजे जे लोक इथे येणार आहे किंवा ते मला लिस्ट विचारत होते की तू तुझी लिस्ट शेअर करते का की तू एक्झॅक्टली काय काय सामान सोबत नेलेलं आहे, किती केजीचं काय घेतलेलं आहे किंवा कशी बॅग पॅकिंग केली होती, काय केलं होतं। म्हणून मी विचार केला की आई आता आलेल्याच आहे आणि बॅग पण इथे आहे आणि आपण ओपन नाही केलेलं, तर आपण लाईव्ह दाखवून द्यायचं की बॅग मध्ये काय काय सामान आपण आणलेलं आहे। तर एक बॅग मध्ये तर कपडेच आहे, त्यामुळे मी ते नाही दाखवणार, कारण मोस्टली हा क्वेश्चन्स होता बाकीच्यांचा की सामानामध्ये आपण काय काय आणू शकतो, की हे बघून तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्या बॅग मध्ये काय काय सामान येऊ शकते। आणि आमचं ॲज असं दुसरं काही जास्त सामान नव्हतं, कारण आईचे कपडे होते, मग त्या व्यतिरिक्त आम्ही मोस्टली किराणा स्टफ असं सांगितलेलं आहे आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या। तर मनहा आता आपण कोणती बॅग पहिल्यांदा ओपन करायची?
सो लेट्स गो विथ दिस बॅग. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो आणि मोस्टली सेम ब्रँडच्या बॅग असतात, त्यामुळे असं काहीतरी रिबिन किंवा असं काहीतरी लावायचं जेणेकरून आपण आपली बॅग लगेच आयडेंटिफाय करू. आणि आम्ही बॅगला असे स्टिकर लावून ठेवले होते आणि पर्सनचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे कुठे मिसप्लेस बॅग जरी झाली तरी आपला नंबर तिथे ठेवायचा जेणेकरून आपल्याला कॉल येईल. आणि एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जसं तुम्ही बघू शकता ही एक छोटी बॅग आहे आणि एक मोठी आहे, पण असं नेसेसरी नाही आहे की तुमच्याकडे मोठाच बॅग असल्या पाहिजे. कारण तुमचं वेट 23 झालं तर ते 23 kgचं वेट जर छोट्या बॅगमध्ये पण बसत असेल तर ती इनफ आहे. असं नाही की तुमच्याकडे मोठी स्टँडर्ड साईजच बॅग असली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत असेल किंवा तुमच्याकडे बॅग्स ऑलरेडी नसेल आणि तुम्ही जास्त लोक येत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार एक अंदाज घेऊ शकता की आपल्याला किती बॅग विकत घ्यायच्या आणि कोणकोणत्या साईजच्या विकत घ्यायच्या. म्हणजे असं नाही की माझ्या 23 kgच्या मला मोठ्या 4 बॅग अलाउड आहे तर 4ही पण मोठ्याच असल्या पाहिजे. म्हणजे डिपेंड्स तुमचं सामान किती किलोचं आहे याच्यानुसार घेऊ शकतो. म्हणजे अननेसेसरी आपण बॅगमध्ये खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करायची आपल्याला गरज नाही पडणार. तर जसं मनहा म्हटली तर आपण ही बॅग ओपन करूया. आर यू एक्साइटेड? तर तसं जर तुम्ही बघितलं तर या बॅगचा हा जो स्पेस आहे आमचा हा एम्प्टीच आहे. म्हणजे जरी बॅग मोठी आहे पण आमचं सामान जे आहे ते 23 किलोचं होऊन गेलं होतं. आणि या बॅगमध्ये असे कपडे वगैरे काहीच नाही आहे, कारण दुसरी बॅग होती त्यामध्ये आईचं सामान बसलं होतं. आणि ही जी बॅग आहे ही पॅक केली होती कारण बॅग खूप मूव्ह होत राहते, तर त्यामुळे ती बॅग पूर्ण जो सामान आहे हे शफल झाले. तर या बॅगमध्ये अशा काही गोष्टी आणल्या होत्या की जसं आवळा सुपारी आणली होती तर आपण आवळा सुपारी आणू शकतो. नंतर मी गूळ बोलवला होता, मखाना बोलवला होता. मोस्टली मी किराणा स्टफच सांगितलं होतं. आणि त्यानंतर याच्यामध्ये उपवासाच्या कुरोड्या आणि बाकीच्या अशा कुरोड्याही बोलवली होती कारण महाशिवरात्री होती तर त्यामुळे. नंतर मी चाट मसाला बोलवला होता. आणि या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली इथे पण मिळतात. म्हणजे या सगळ्या म्हणजे असं कुरोडई वगैरे इथे एवढं माहिती नाही पण मिळतं ते पण आपल्याला जसं पाहिजे तसं मिळतं की नाही. चाट मसाले वगैरे इथे मिळतात पण येताना आम्ही घरून सांगितले होते. नंतर मॅगी पॅक बोलवले होते. हे घरचे पापड आहे तर ते इथे नसते मिळाले, पण हे या बॅग अशा बॉक्समध्ये इथे पूर्ण सेलोटेपने याला प्रॉपर पॅक केलेले आहे. त्यामुळे हे जे पापड तुम्ही बघू शकता की एक पण पापड यामधलं तुटलं नाही आहे. पण कधी कधी असं होतं की हे प्लास्टिकचे डबे पण फुटतात. म्हणजे जेव्हा आम्ही इथे आलो होतो आमचा प्लास्टिकचा डब्बा फुटला होता. नंतर हे शेवळा नॉर्मलच पॉलिथिन आम्ही यूज केलेली आहे पण याला सील पॅक केलेलं आहे इथनं मशीननी घरी. हां, तूप पण आपण आणू शकतो. तूप जर तुम्ही तुपाची जर पॅकिंग बघितली असेल तर तूप हे घरी आम्ही बॉटलमध्ये टाकलं होतं आणि बॉटल ही फ्रीझरमध्ये ठेवली होती. पॉलिथिनमध्ये ठेवून असं मशीननी असं सील पॅक केलेलं आहे. म्हणजे सांडलं तरी ते याच्यामध्ये सांडेल. नंतर तीळ, ॲक्च्युली हे तिळगुळ आहे घरून आईने तिळगुळ पाठवलेलं. संक्रांत झालेली आहे पण पाठवलेलं. एक मन वी विल गो वन बाय वन. ओके, कापसाच्या वाता, तर त्या कापसाच्या वाता आणलेलं आहे आणि काही स्टीलचे ग्लास आणलेले आहे आणि ते पण हलायचं नाही म्हणून असं प्रॉपर पॅक केलं होतं. नंतर हे मी छोटी एक गंजुली आहे ती आणलेली. वाता आहे. हे एक चितळेचं गुलाबजामुनचं पॅकेट. नंतर लसण कांदा मसाला. आधी आम्ही आलो होतो तेव्हा इडली पात्राचे हे आमचे जे 6 होते आतमध्ये. फर्स्ट बॅगमध्ये आम्ही 3च आणले होते कारण सामान खूप जास्त झालं होतं तर 3 काढले होते. मग या बॅगमध्ये आईनी हे 3 घेऊन आलेले. नंतर आपे पात्र, प्लेट्स आलेल्या, पिन दिलेली. नंतर गूळ, यामध्ये मनहासाठी ड्रेस आहे. नंतर आहे
हा म्हणजे हा डिंक आहे लाडूचा, म्हणजे या गोष्टी पण इथे मिळतात, पण ह्या समजा आपल्याकडे फ्रेश मिळतात. मानू पाणीपुरी, नंतर मसाले आणलेले, तर असेच यामध्ये मसाले आहे. हा आणि म्हणजे याच्यामध्ये पॅक केलेलं आहे, पॉलिथिन दुसरी आहे, पण यामध्ये आहे वड्या आहे, ज्याला काही जण मुगाच्या वड्या, काही भागामध्ये सांडगे म्हणतात. बाकी साबण, नंतर हेअर डाय, हिंग, काही ब्रश सांगितले होते, मखाना होता, एक खाली असं ब्लँकेट आहे आणि त्या ब्लँकेटवरच सामान ठेवलेलं आहे. नंतर हे असंच मेथी, आपल्या इकडे मेथी आणि सांबारला वाळवून त्याचा चुरा करून त्याच्या अशा प्रकारे आणलेली. नंतर हे पण मेथी आहे, म्हणजे कस्तुरी मेथी. यामध्ये आहे अशा, हे नॉर्मलच पॅकिंग केलेलं आहे. यामध्ये सोयाबीनचा वडा, नंतर ही आहे आमला कँडी, जी की मन्हाला आवळ्याचे पदार्थ खूप आवडतात. इथेच साईडला. आणि आपण बडीशेप पण आणलेली आहे, तर बडीशेप आणू शकतो. मला एका जणाने विचारलं होतं की सोप चालतं का. परत हा सॉल्टचं विचारलं होतं, पण व्हाईट कलरचं सॉल्ट चालत नाही, काळा नमक आपण म्हणतो हे चालतं. तर हे नंतर हे निशा डाय आहे, पिको आहे आणि मॅगीचे पॅकेट्स, परत पेस्ट आहे, परत पाणीपुरी पॅकेट्स आहे. या पाऊच मध्ये ऍक्च्युली असं पॅक केलं होतं, हे पण सील पॅक होतं, पण आता इथे हे पॅकिंग काढलेली. तर यामध्ये ऑइलची बॉटल आहे, काही फेस वॉश आहे की आपण यूज करतो आणि आपल्याला इथे मिळत नाही किंवा डॉक्टर रिकमेंडेशन असेल. येस. आणि ही एक सोप आहे हिमालयाची, कोंब आहे. आणि यामध्ये मेडिसिन्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि या मेडिसिन्स मध्ये म्हणजे अशाच प्रकारे नॉर्मलच पॅकिंग केलेलं आहे. प्रत्येक मेडिसिनचं असं प्रिस्क्रिप्शन असं पॅक केलेलं आहे. तर हे झालं या एका बॅग मधलं पॅकिंग. जाऊया त्या साईडला. जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की इथे पण स्पेस बाकी आहे, पण सामान 23 kg होऊन गेलं होतं, कारण मोस्टली हा किराणा स्टफ होता आणि काही गोष्टी जड असतात. तर इथे आहे मुरमुरे. ॲक्च्युली जर मुरमुऱ्याचा रेट तुम्ही मला इथे विचारसाल तर हे जे मुरमुऱ्याचं पॅकेट आहे, म्हणजे या सेम ब्रँडचं नाही आहे, पण एवढ्या साईजच्या मुरमुऱ्याचं कितीचं होतं जे 8 की 9 $. म्हणजे एवढ्या मुरमुऱ्याचं पॅकेट 500 ते 700 रुपयाचं होतं. परत या साईडला मेडिसिन्स आहे, म्हणजे आमच्या काही फ्रेंड्सनी त्यांच्या मेडिसिन सांगितलं होतं ज्या की इंडियावरून आणायच्या होत्या, तर त्यामुळे मेडिसिन पण थोड्या जास्त आहे. इथे एक सँडल आहे, जी की अशी म्हणजे बाकी बॉक्सेस आणि हे काढून टाकलेलं आहे की अननेसेसरी वेट नाही व्हायचं म्हणून. आणि हे आहे मनहासाठीचं सरप्राईज गिफ्ट. तर अशा प्रकारे हे एक बॅग झाली. आता आपण पहिल्यांदा दुसरी बॅग ओपन करूया. स्लेट आहे, मनहा इथे इरेज होते. आणि या बॅग मध्ये बघूया, इथे पण मोस्टली तेच आहे, अशाच प्रकारे पॅकिंग केलं होतं. जसं की इथे खारीक आहे, त्याचा बिया सेपरेट केलेला. नंतर ही आहे हळदीरामची मूग डाळ. नंतर हा परत म्हणजे मोस्टली पिकल थोडे जास्त बोलवलेले मी, कारण ही लोणचे वगैरे जे आपल्याला घरगुती आवडतात तर त्या गोष्टी इथे नाही मिळतात, किंवा घरच्यांच्या टेस्ट म्हणजे घरी बनवलेले. तर ही गूसबेरी तेच पिकल आहे. तर हा ते आधीचे जे पिकल दाखवले ते असे पॅकिंगमध्ये होते, म्हणजे डबल पॅकिंगमध्ये सील केलेले. परत इथे सुद्धा एक मी मँगो पिकल आहे, जॅकफ्रूट आणि मँगो पिकल हा एक आहे. नंतर मी धने पावडर बोलवलं होतं. हा जसं याचं पावडर होतं तसंच करी लिव्ह पावडर पण, हे जे वाळवून मग त्याचं असं बुडका करून. नंतर फुटाणे, जे की ते भट्टीवर केलेले गरम फुटाणे आवडतात. छानपैकी याचा सुगंध येत आहे. यामध्ये नटमेगचं पावडर आहे, जायफळ.
जायफळ आणि कॅर्डमन विलायची आहे. तर हे अशा प्रकारे पॅक केलं होतं पावडर, कारण सीड्स फॉर्ममध्ये चालत नाही त्यामुळे. आणि नंतर हा खट्टा मिठा आहे हल्दीरामचा. आणि यामध्ये काय काय आहे तर मला बघू दे. स्पायसेस. यामध्ये इंडियन स्पायसेस आहे. तर इथे जे बघत आहे हे खोबऱ्याची पेस्ट आहे. आणि या साईडला अजून काहीतरी एक पेस्ट आहे. परत इथे आहे जिरा पावडर. हे पण आहे इंडियन स्पायसेस, म्हणजे ही चटणी दिलेली आहे कराळाची, ती कराळाची चटणी आहे. तर या अशा गोष्टी इथे नाही मिळतात इझिली. हे जिंजर पावडर आहे अशा प्रकारे पॅक केलेलं. म्हणजे ॲक्च्युली हे प्रश्न होते की मी कसं पॅक करू, किंवा मी काय काय सामान आणू, किंवा मी किती क्वांटिटीमध्ये आणू. त्यामुळे हा व्हिडिओ बघून तुम्हाला एक आयडिया येईल की आम्ही कसं पॅक केलं किंवा किती क्वांटिटीमध्ये आणलं. नॉर्मलच असं पॅकिंग आहे, पण ते असं पॅक केलेलं की ते सांडलं नाही पाहिजे म्हणून. आणि यावेळेसची जी पॅकिंग आम्ही केलेली आहे, कारण ज्या पॉलिथिन घरी अवेलेबल होत्या पण त्याच्यावर पण ज्या फक्त या प्रकारे असं सील पॅक केलेलं. तर मेक शुअर की तुमची पॅकिंग ही प्रॉपर असली पाहिजे, म्हणजे ते सांडलं नाही पाहिजे. हे जे पीठ आहे हे ढोकळ्याचं पीठ मी बोलवलेलं होतं घरी बनवलेलं. फरसाण. परत एक गुलाबजामुनचं पॅकेट आहे, कारण मला चितळेचं इथे नाही दिसलेलं, त्यामुळे हे मला चांगलं वाटतं. तर भगर आहे. त्यानंतर सोजी रवा. असे सोजी रवाचे 2 पॅकेट, ॲक्च्युली 3 पॅकेट. आणि गुसबेरी पावडर, म्हणजे ही पण गुसबेरी पावडर आहे, जसं खिसलेली आवळा सुपारी. तर या गोष्टी समजा ह्या घरी बनवलेल्या. परत गुसबेरी कॅन्डी, याच्यामध्ये पण आवळ्याचे पदार्थ आहे घरी बनवलेले. नंतर यामध्ये आहे, म्हणजे पॉलिथिन दुसरी आहे, पण यामध्ये पण या आहे मुगाच्या वड्या. काही याच्यात मुगाच्या वड्या आहे आणि काही याच्यात मटकीच्या वड्या आहे, ज्याला काही जण सांडगे म्हणतात. सो या घरी बनवलेल्या गोष्टी आहे. आणि हे सगळं पॅकिंग तुम्ही बघू शकता, हे पण कसं पॅक केलेलं आहे की मल्टिपल गोष्टी आहे याच्यामध्ये. तर यामध्ये पण समजा आता हे पण भरपूर जड आहे. ते याच्यामध्ये पण इंडियन पिकल्स आहे, जसं की आवळ्याचं लोणचं आहे, किंवा आवळ्याच्या वेगवेगळ्या चटण्या आहे. परत आवळ्याचे वेगवेगळे प्रकार आहे. मला पण नाही माहिती काय काय आहे, पण हे मावशीचं पार्सल तिने पाठवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आवळ्याचे भरपूर प्रकार आहे. जसं मी सांगितलं होतं की मन्हाला आवळ्याचे आयटम खूप आवडतात. तर अशा प्रकारे आपण आणू शकतो. म्हणजे हे पण बॉक्समध्ये, म्हणजे छोट्या छोट्या याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. आणि आतमध्ये पण जे झाकण लावलेले आहे ते पण नंतर प्रॉपर असे पॅक केलेले आहे. तर असं सगळं सामान इथे आहे, म्हणजे ह्या 2 बॅगचं सामान आहे आणि काही ज्वेलरी आयटम. तर मग अशा प्रकारे हे सामान आहे. आणि या सामानावर काही ऑब्जेक्शन आलेलं नाही आहे तिथून इथपर्यंत येऊपर्यंत, किंवा कुठेही चेकिंगमध्ये काही काढायचं काम नाही पडलं. म्हणजे हे सामान आपण आणू शकतो इझिली. मोस्टली यामध्ये किराणा असा स्टफ आहे, पण स्टील मी हा व्हिडिओ कॅप्चर केला, कारण काही जणांचे प्रश्न होते की कोणत्या वस्तू आणू, किती आणू, कसं पॅकिंग करू, तू काय काय सामानाची लिस्ट आणली ती दे. आणि मोस्ट ऑफ द वस्तू यामध्ये घरगुती बनवलेल्या आहेत, ज्या की मला पाहिजे होत्या. म्हणजे या सहजी इथे नाही मिळत घरी बनवलेल्या. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आय होप हा तुम्हाला आवडेल आणि युजफुल असेल. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. टाटा आणि स्वतःची काळजी घ्या.